भक्ताचा महिमा आहे किती खरा, अहो भक्ताचा हा महिमा आहे किती खरा, भक्तासाठी देव झुरतो अंतरा, भक्तासाठी देव झुरतो अंतरा. भक्ताची थोरी वर्णावी तरी किती, भक्ताची ती थोरी वर्णावी तरी किती, भक्तासाठी देव अंतरी चित्ती, भक्तासाठी देव अंतरी चित्ती. सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम. श्रोते हो, स्वागत आहे आपले ईश्वरप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवर. आपण या ईश्वरप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक लीळाश्रवण केलेल्या आहेत. लीळाचरित्राचं महत्त्व आपण अनेक लीळातून समजून घेतलेलं आहे. तर आपल्या या मराठीच्या तत्त्वज्ञानामध्ये आणि लौकिक वाङ्मय क्षेत्रात या लीळा चरित्राला आद्य ग्रंथ म्हणून या ग्रंथाला मान्यता मिळालेली आहे. ते मान्यतेस पावन झालेलं आहे. आज कितीतरी वर्ष, कितीतरी दिवस, कितीतरी दशक लोटली आणि तरी या चरित्राची मान्यता, या चरित्रातील लीळा आजही आपल्याला तितक्याच आपल्याशा वाटत असतात. आणि त्याचबरोबर हे रुद्रपूर चरित्र हा ग्रंथसुद्धा तितकाच तोलामोलाचा आहे. अहो, दुसरा महत्त्वपूर्ण चरित्र ग्रंथ आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या रुद्रपूर चरित्रातील या श्री गोविंद प्रभूच्या लीळा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत. अहो, लीळा चरित्र आणि रुद्रपूर चरित्र या दोन्ही ग्रंथांना साहित्याच्या नभोमंडलातील एक सूर्य आणि दुसरा चंद्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अहो, रुद्रपूर चरित्र या ग्रंथात आनंद ब्रह्मांड नायक आपल्या महानुभाव पंथाचे चौथे पंचकृष्णापैकी चौथे पंचकृष्ण म्हणजेच श्री गोविंद प्रभू महाराजांच्या मनोहर अशा लीळा आहेत, ज्यांनी आपलं सर्वस्व त्या देवावर ओवाळून टाकलं आहे. अशा भक्तवृंदांना हा शब्द केलेला हा अनमोल ठेवा आहे आणि तो आज आपल्या उपयोगी पडत आहे. आणि त्या या अनमोल ठेव्यामधूनच त्या आपल्या पूर्वी भक्तवृंदाने, आपल्या पूर्वजाने हा ठेवा जपून ठेवलेला आहे. हा अनमोल ठेवा त्यांनी प्राणाच्याही पलीकडे प्रिय असणारा हा ठेवा आपल्यासाठी साठवून ठेवलेला आहे. आणि त्यांचे आपण तितके आभार मानले तितके कमीच आहेत. कारण त्या परमेश्वराने काय केलं, परमेश्वर कुठे केले, परमेश्वराने कशा प्रकारे भक्तिजनाबरोबर लीळा केल्या ते जर आपल्याला काहीच कळलं नसतं. त्यांनी साठवून ठेवलं म्हणून कळलं. असा हा अनमोल ठेवा आपल्या प्राणाच्याही पलीकडे प्रिय असणारच, यात कसलीच शंका नाही. ते तितक्याच उत्कटतेने त्या लीळेचं परिशीलन करून त्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर हा जसा अगाध आणि अमर्याद असा आहे, तसाच त्यांच्या लीळा देखील कावेत न येणाऱ्या अगाध अगम्य अशाच आहेत. अहो, कुणीतरी भिरकावून दिल्यासारख्या आभाळात इकडे तिकडे विखुरलेल्या चांदण्याचं मोजमाप करणं किती अशक्य असतं. याची नुसती कल्पनाच केलेली बरी. या लीळेचंही तसंच आहे. प्रत्येक वेळेस त्या आपल्याला श्रवण करते वेळेस, वाचते वेळेस, मनन करते वेळेस, प्रत्येक वेळेस त्यातून एक वेगळाच भावार्थ आपल्याला आढळून येतो. आपली वेगवेगळी रूपे घेऊन कधी आपल्या हृदयात शिरून घर करतात ते आपल्यालाच कळत नाही. ते आपल्यालाच कळत देखील नाही. अशा लीळांना हा भक्तवृंद स्मरणाच्या धाग्यात गुंफून आपल्या परमेश्वराला आठवत असतात, त्या परमेश्वराचं चिंतन करत असतात आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणी दुःख करत असतात, खंत करत असतात. ज्याबरोबर परमेश्वरा तू ह्या लीळा ज्या भक्ताबरोबर केल्या त्या लीळेची तशी प्रकारची लीळा आम्हाला
आमच्याबरोबर करण्याचा योग कधी येणार आहे? आम्ही किती दुर्भाग्य आहोत. आम्हाला फक्त त्या लीळा ऐकायला भेटतात, पण साक्षात परब्रह्म परमेश्वर ज्या भक्ताबरोबर अशा अनेक प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या अशा लीळा करतात, त्या भक्तांना किती समाधान, किती आनंद होत असं. काय भाग्य त्या भक्तिजनाचं, किती दैव भाग्य आहे त्यांचं. त्यांच्याबरोबर परब्रह्म परमेश्वर खेळ क्रीडा करतात, त्यांच्यासोबत परमेश्वर लीळा करत असतात, त्यांच्या भोजनाचा स्वीकार परमेश्वर करत असतात. आणि अशा अगम्य लीळा परमेश्वराच्या रुद्रपूर ग्रामामध्ये चालू होत्या. अहो, त्या तळागाळातल्या लोकांपासून ते महाजनापर्यंत हे श्री प्रभू बाबा सर्वांचेच होते आणि ते सर्व श्री प्रभू बाबांचे होते. या चरित्र ग्रंथात आढळणारा हा अनोखा संबंध आपल्याला पाहायला, आपल्याला श्रवण करायला देखील भेटणार आहे. अहो, देवाशी आपुलकीचा धागा जोडून देतो ह्या लीळाचरित्र ग्रंथ आहे. याचा प्रत्यय देणाऱ्या या चरित्रातल्या काही लीळा आहेत. लीळा कशी आपल्यातलीच वाटते, सामान्य लोकांच्या सामान्य चिंता, अतिशय सामान्य लोकांच्या सामान्य छोट्या छोट्या चिंता, छोट्या छोट्या समस्या त्यांना आभाळा एवढ्या वाटतात. बघा ना, आता आपण ती लीळा श्रवण करूयात. एक स्त्री असते. अहो, तिला पाणी तर भरायचं आहे, पण बाळाकडे लक्ष ठेवायला कोणीच नाही. किती द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेली आहे ती माऊली. अशा अवस्थेत काय करावं असा विचार करत असते, अशा चिंतेत असते. आता घरातलं पाणी तर संपलं आहे, पाणी तर नाही, पाणी आणायला तर जायचं आहे, पण बाळाकडे लक्ष ठेवायला सुद्धा कोणी नाही. आता काय करावं असा अंतकरणामध्ये ती चिंतित होती. जर राहुल आले असते तर मी त्यांच्याकडे बाळाला दिलं असतं आणि पाणी घेऊन आले असते. असे सगळ्या रुद्रपूर या ग्रामामध्ये सगळ्यांना श्री प्रभू बाबा आपले आपले वाटत होते. परकीपणाचा भाव त्यांच्यात नव्हता. एक मायेचा, एक स्नेहाचा धागा परमेश्वराचा आणि जीवाचा या नगरात जोडलेला होता. आणि अशा अवस्थेत ती स्त्री श्री गोविंद प्रभू बाबांची वाट बघत असते. आणि काय तिने मनात उल्लेख केला आणि तिथेच श्री गोविंद प्रभू आले होते. गोविंद प्रभू तिथे राहुलांना पाहून, देवाला पाहून ती स्त्री म्हणते, बाई, तिच्या मनाचा भाव जाणून गोसावी तिच्या देवाने तिच्या घरापाशी, तिच्या घराच्या जवळ बीजे केलं आणि तिला म्हणायला लागली. आणि ती देवाला म्हणते, राहुलो, जरा माझ्या बाळाला घेता का? हे माझं लेकरू घ्या, मला पाणी आणायला जायचं आहे, याच्याकडं लक्ष ठेवा, याच्यासोबत थांबा. मला घरात पाणी नाहीये आणि पाणी मला आणायचं तर आहे, पण माझ्या बाळाकडं, माझ्या लेकराकडे लक्ष द्यायला कोणीच नाहीये. त्यामुळं तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि तोपर्यंत मी पाणी आणायला घेत जाते. तेव्हा देवाने त्या लेकराला खेळवलं. त्या बाईला म्हणतात आणि म्हणे, आणि ते लेकरू आनंदाने घेतात, त्या लेकराला खेळवतात. आणि खूप वेळ झाल्याच्या नंतर त्या लेकराला झोपी घालतात. आता देवाला आता दुसरीकडे जायचं असते, मग काय करावं? देवाने घरामध्येच ते पाखाली खुटीला अडकवल्यानं तिथं दिसलेलं होतं, देवाला दिसलं होतं. त्या खुटीला होतं, देवाने ते घेतलं, त्यावर त्या लेकराला झोपवलं आणि सुरक्षितेच्या हेतून एका ह्याच्यावर देवाने त्याला झोपवलं आणि दुसरं त्याच्या अंगावर पांघरून टाकलं होतं. थोड्या वेळानं पाणी घेऊन ती स्त्री आली आणि आपल्या लेकराला बघायला लागली, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे? तेव्हा तिला घरात कुठेच दिसलं नाही, पाळणाही रिकामा होता आणि देवही तिथं नव्हते. आता तिला भीती वाटू लागली, माझं बाळ कुठे गेलेलं आहे. ती शेजाऱ्या पाजाऱ्या स्त्रियांना विचारत होती, राहुल आणि देवानी माझं बाळ तुमच्याकडे दिलेलं आहे का?
तेव्हा त्या स्त्रिया म्हणायच्या, नाही, काय वेडीबिडी झालीस का, तू कोणाकडे बाळ दिलं? तेव्हा ती स्त्री म्हणते, मी राहुळांकडे बाळ दिलं होतं. तेव्हा त्या बाया म्हणतात, राहुळ येडे पिसे, राहुळांना काय कळतं आणि तू त्यांच्याकडे बाळ कसं दिलंस? काय माहिती आता ते कुठे टाकून देतील, त्यांना काहीच कळत नाही. हे अज्ञानपणे त्या स्त्रिया बोलत होत्या. आणि तरी सुद्धा ती बाई परत एकदा घरात जाऊन बघते तर त्या पाखालीमध्ये ते बाळ आनंदात झोपलेलं असतं. ती पटकन जाऊन आनंदाने आपल्या बाळाला घेते, आनंदाने बाळाला मिठी मारते आणि परत त्या स्त्रियांकडे येऊन ओरडून म्हणते, नाही हो नाही, माझ्या बाळाचं श्रीप्रभू बाबांनी, राहुळांनी, देवांनी कसं रक्षण केलं बघा. माझ्या बाळाला शांतपणे झोपी घातलं होतं. राहुळ काय येडे, राहुळ वेडे पिसे? राहुळ वेडे पिसे नाहीत. राहुळ तर देव आहेत, राहुळ तर माय आहेत, राहुळ तर बाप आहेत. आणि राहुळांजवळ देवाजवळ लेकराला दिलं, ते काही देव काही त्यांचं रक्षण करणार नाहीत, त्याची काहीच काळजी नाही. असं लेकराला सुखी बघून, लेकराला हसत खेळत बघून त्या स्त्रीला आनंद झाला आणि ती सुखाने आनंदाने भरून गेली. अशा प्रकारे श्री प्रभू बाबांनी, अशा प्रकारे त्या परमेश्वराच्या लीळेचा, त्या परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव, त्या परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव नसल्याने त्या स्त्रिया अशा म्हणत होत्या. पण अशा प्रकारच्या, अशाच स्वरूपाच्या लीळा श्री गोविंद प्रभूने या रुद्रपूर ग्रामात केलेल्या आहेत आणि जीवाला सुख दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या रुद्रपूर ग्रामामध्ये वेडापिसा अवतार घेऊन आपल्या सर्वसाधारण सर्वसामान्य लोकांचे छोटे छोटे कार्य, छोट्या छोट्या समस्या देवाने जवळून ओळखून घेतल्या आणि त्यांना त्यांचे राहुळ बाप झाले. अशा प्रकारे श्री गोविंद प्रभूंची लीळा होती. तुम्हाला ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.